नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपले स्वागत आहे। वर्षभर भाजीसाठी लागणारे जे वडे सांडगे असतात ते इथे तोडलेले आहेत। 2 डाळी यामध्ये वापरलेले आहेत। एकदम छान असे होतात। अजिबात जाळी वगैरे याला लागली जात नाही आणि व्यवस्थित असे वर्षभर टिकले जातात। इथे पाहू शकता तुम्ही, एकदम छान असे हे वडे झालेले आहेत। डाळीचे वडे तोडण्यासाठी इथे ही मटकीची म्हणजेच मठाची डाळ घेतलेली आहे। या चाळणीने चाळून घ्यायची आहे आणि स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायची आहे। अर्धा किलो ही डाळ आहे आणि अर्धा किलो मटकीच्या डाळीसाठी 1 किलो हरभरा डाळ घ्यायची आहे। आता हे सर्व मिक्स करायचं आहे। आणि गिरणीतून हे याचा भरडा करून आणायचा आहे। खूप बारीक दळून नाही आणायचं, थोडासा असा रवाळ भरडा हा करून आणायचा आहे। 2 चमचे हे धने घालायचे आहेत। भरडा काढून आणल्यानंतर हे सर्व भरडा मी चाळून घेतलेला आहे पुरणाच्या चाळणीने आणि जो वरती कचरा आलेला असतो तो काढून घ्यायचा आणि थोडीशी जी डाळ जाडसर असते ती यामध्ये टाकून द्यायची आहे। आता यासाठी मिरचीचं वाटण बनवायचं आहे। यामध्ये मी काश्मीरी मिरची जी आहे ती 2 चमचे घेणार आहे आणि लवंगी मिरचीचं हे लाल तिखट घ्यायचं आहे। आता हे अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता। तर मी इथे 2.5 चमचे हे लवंगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे। त्यामध्ये हळद घालायची आहे, 1.5 चमचा हळद घातलेली आहे। हिंग घालायचा आहे, हिंग अर्धा पाऊण चमचा हा हिंग घालायचा आहे। जिरे घालायचे, जिरे 2-2.5 चमचे हे जिरे घालायचे आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे 3 ते 4 चमचे हे मीठ घेतलेलं आहे। उन्हाने मीठ थोडंसं उडलं जातं, त्याच्यामुळे थोडंसं मीठ इथे मी जास्त घातलेलं आहे। नंतर एवढा सारा हा लसूण घेतलेला आहे, जवळजवळ मुठभर हा लसूण आहे। आता याचं सर्व बारीक वाटण करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। पाणी घालून वाटायचं आहे। सुरुवातीला मोकळंच फिरवून घ्यायचं आहे आणि मग नंतर पाणी घालून हे बारीक करायचं आहे। हे पहा, इथे हे मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे। आता ही सर्व मिरची यामध्ये घालायची आहे। हे पीठ पूर्ण 1.5 किलोचं आहे। तुम्हाला हवं तर मिरचीचा वापर इथे तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता। मिक्सरचं भांडं इथे धुवून घ्यायचं आहे। आता हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी याला जास्त लागतं भिजण्यासाठी। यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता, पण कोथिंबीरीने कधी वड्यांना जाळी लागते, म्हणजे ते वर्षभर कधी टिकत नाही, म्हणून मग मी यामध्ये कोथिंबीर नाही घालत। कोथिंबीरऐवजी धने घालायचे 2 ते 3 चमचे, तरी पण छान होतात ते। इथे हे पीठ आता मळून झालेलं आहे। या प्रकारे सैल असं हे मळून घ्यायचं आहे आणि हे एका पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं आहे।
पातेल्यामध्ये थोडंसं खाली पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि हा गोळा आता यामध्ये घालायचा आहे आणि वरून पण थोडंसं पाणी याला शिंपडून घ्यायचं आहे, कारण भरडा हा जरा जाड असतो त्याच्यामुळे तो भिजला गेला पाहिजे व्यवस्थित. आता हे जे पीठ आहे हे एकदम सकाळी मी मळत आहे आणि सगळे कामं आवरल्यानंतर वडे तोडायला घेणार आहे. तोपर्यंत छान असं हे पीठ भिजलं जातं. आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे एक. इथे हे पीठ एकदम व्यवस्थित असं 2 ते 3 तास भिजलेलं आहे. आता वडे तोडण्यास सुरुवात करायची आहे. वडे हे मी घरामध्येच तोडणार आहे. सर्व ताटांना हे तेल लावून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं तेल मी याला लावलेलं आहे, म्हणजे वडे याला चिकटणार नाहीत. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे हात बुडवण्यासाठी. पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे. वडे तोडण्यास सुरुवात करण्याआधी त्या वड्यांना हळदी कुंकू हे व्हायचं आहे. अशा प्रकारचे 5 मुटके हे करून घ्यायचे आहेत आणि त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि स्वतःला पण लावायचं. थोडं थोडं पीठ असं हातामध्ये घ्यायचं आहे आणि छोटे छोटे असे हे वडे तोडायचे आहे. वडे तोडण्यासाठी तुम्ही सोऱ्याचा पण वापर करू शकता, पण मला हाताने तोडणंच खूप सोपं वाटतं. वडे हे जरा थोडेसे तुटक तोडायचे, म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाही. असे मग मोकळे होतात ते वाळल्यानंतर. या प्रकारे सर्व वडे हे तोडून घ्यायचे आहेत. घरात तोडले की ऊन पण लागत नाही आणि हे पूर्ण वडे तोडल्यानंतर उन्हामध्ये हे ताटं ठेवायचे आहेत. या प्रकारे सर्व वडे हे तोडून घ्यायचे आहे. एक एक ताट झालं की लगेच उन्हामध्ये वाळवायला ठेवायचे आहेत. आता हे जे वडे आहेत हे दुसऱ्या दिवशी सकाळी या एका सुती कापडावर मी टाकून घेणार आहे आणि हाताने हे पसरून असे पातळ टाकायचे आहेत, म्हणजे वडे हे छान वाळले जातात. इथे या प्रकारे मी हे सर्व वडे हे पसरवून ठेवलेले आहेत आणि आता नंतर याच्यावर एक पातळ ओढणी झाकण ठेवायची आहे. इथे या प्रकारे मी हे असं झाकून ठेवलेलं आहे. आता याला संध्याकाळीच ऊन उतरल्यानंतर काढून घेणार आहे. या प्रकारे या ओढणीने असे झाकून ठेवलेले आहेत, कारण मग त्यामध्ये काही धूळ वगैरे खडे वगैरे जात नाहीत, कारण हवा खूप असते बाहेर. इथे हे वडे 2 दिवस कडक असे वाळवून झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त असे कडक वाळलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.